कॅप्टन खरात हा भोंदूबाबत सर्व ट्रस्टींवरही गुन्हे दाखल करा, तसेच रुपाली चाकणकरांनीही पदाचा राजीनामा द्यावा. पत्रकार परिषदेतून रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी. खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती, एसआयटी ही स्थापन. भोंदूबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती. शिवतीर्थावर आज मनसेचा मेळावा, राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांना निमंत्रण. वायबी चव्हाण सेंटरमध्ये रात्री जेवणाची पंगत. भव्य योजनेसाठी 33,360 कोटी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 15 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा. सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये घडलेल्या प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा उघड. एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकानं गुन्हा केल्याचं तपासात उघड. पोलिसांनी भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका आणि इतर साहित्य केलं जप्त. मुंबईसह राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. गिरगाव, ठाणे, डोंबिवलीत ठिकठिकाणी भव्य शोभायात्रेचं आयोजन. गिरगावात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत. ढोल ताशांच्या गजरानं परिसर निनादला, तर विविध साहसी खेळ, मल्लखांब, प्रात्यक्षिकांचीही रेलचेल. गोंदियात अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार. मुस्लिम तरुणावर पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद. हाशिम फॅशन नावाच्या दुकानात पाकिस्तानी फॅशनचे कपडे. पाकिस्तानी फॅशनची रील पडली महागात. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात संतापाची लाट. बीडच्या नेकनूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला रात्रीतून मुसळधार पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक गेलं. अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका. हिंगोलीत गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गुढीपाडव्याचा नागपुरातही उत्साह. उपराजधानीत भव्य शोभायात्रेचं आयोजन. देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सईता आंभणकर शोभायात्रेत सहभागी. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीकरांचा अनोखा उत्साह. शोभायात्रेत तरुण तरुणाईसह मराठी कलाकारांचीही मांदियाळी. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून भव्य पालखीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पालखीत सहभागी होत ठाणेकरांचा वाढवला उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा. एक्स पोस्ट करत मोदींनी मराठीतून दिल्या शुभेच्छा. वरळीत भव्य शोभायात्रेचं आयोजन. वरळीच्या रॅलीत आदित्य ठाकरेही सहभागी. वरळीकरांचा वाढवला उत्साह. बाजारात अस्थिरता तरीही चैतन्य कायम. गुढीपाडव्याला बाजारात उत्साह. सोने वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा. विधिवत पूजेनंतर मंदिरावर उभारली गुढी. मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. भल्या पहाटेपासूनच मंदिर आणि परिसरात भाविकांची मांदियाळी.